नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. आमदार गणपत गायकवाड पोलिसांच्या ताब्यात. दुपारी 2च्या सुमारास गायकवाड यांची न्यायालयामध्ये हजेरी केली जाणार आहे. ठाण्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आमदार गणपत गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. ठाण्यामध्ये त्याच पार्श्वभूमीवर आता कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडवरती गोळीबार केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी कारवाई करत गणपत गायकवाडला ताब्यात घेतलंय. भाजपा आमदाराकडून शिवसैनिकावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे. महेश गायकवाड सध्या गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते. परस्पर वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. आमदार गणपत गायकवाड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे. दुपारी 2च्या सुमारास गायकवाड यांची न्यायालयामध्ये हजेरी लावण्यात येणार. ठाण्यामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला. आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेले आहेत. कुणाल, आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहे, काय अधिकची माहिती? नीलम, एकंदरीत पाहायचं झालं तर अत्यंत धक्कादायक प्रकार जो आहे तो हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये घडलेला पाहायला मिळाला. एकूणच आमदाराकडून अशा प्रकारची फायरिंग होणं हे अत्यंत धक्कादायक आहे. एकूण 8 फायरिंग झाल्याची माहिती प्राथमिकता समोर आली होती, मात्र 10 ज्या राऊंड आहेत ते फायर झाल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो आता उघडकीस येतोय. 10 राऊंड जे आहेत ते महेश गायकवाड यांच्यावरती फायर झाले होते. त्यातील 6 ज्या बुलेट्स आहेत ते त्यांना लागल्या होत्या. आणि आपण पाहू शकतो, मी ज्युपिटरच्या बाहेर आहे आणि याच ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांना रात्री उशिरा दाखल करण्यात आलं उपचारासाठी. आणि आज सकाळी त्यांच्यावरती शस्त्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे आणि 6 गोळ्या ज्या आहेत त्या महेश गायकवाड यांच्या शरीरातून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. प्रकृती जरी चिंताजनक असली तरी सुद्धा आता त्यांच्यासाठी एक विशेष डॉक्टरांचं पथक जे आहे ते असणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सोडलं जात नाहीये. फक्त त्यांच्या कुटुंबासाठी आतमध्ये जाण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे. मात्र ज्या भाजप आमदारांनी या महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता त्यांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र हिल लाईन पोलीस स्थानकावरून त्यांना आता कळवा पोलीस स्थानकामध्ये रवाना करण्यात आलेलं आहे. आणि महेश गणपत गायकवाड, हर्षल केने आणि त्यांच्या साथीदारांना कळवा पोलीस स्थानकात आणल्यानंतर आता त्यांना दुपारी न्यायालयात हजर करतील आणि न्यायालयामध्ये पुढील जी प्रक्रिया आहे ती पार पडेल. मात्र अत्यंत धक्कादायक प्रकार मानला जातोय. एकूण 8 ते 10 गोळ्या राऊंड फायर करणं आणि त्याच्यानंतर अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणजे त्याच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनाबाहेर आरडाओरड सुरू झाली, कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली. त्या गर्दीला हाताळण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाहेर गेले असता हा संपूर्ण गोळीबाराचा प्रकार घडलेला आहे. आणि ज्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना हा आवाज आल्यानंतर ते आतमध्ये आले आणि आतमध्ये आल्यानंतर त्यांना गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्या अंगावर बसून ज्या बंदुकीचा बट असतो तो बट मारताना पाहायला मिळाला. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी शिताफीने ती बंदूक जी आहे ती गणपत गायकवाड यांच्या हातातून काढून घेतली. आणि यानंतर जे महेश गायकवाड आहेत त्यांना तातडीने ठाण्यामध्ये रवाना करण्यात आलं. कुणाल, जसं आपण सांगितलं की पोलीस स्थानकाबाहेर सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी राडा केला, त्यांच्यावरती काही कारवाई होणार आहे का? त्यांना कोणाला ताब्यात घेण्यात येणार आहे का? नक्की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती आता सुरू करण्यात येईल. आणि यानंतर या पोलीस स्थानकाबाहेर जो काही राडा झाला किंवा पोलीस स्थानकाबाहेर काही मारामारी झाली का किंवा कार्यकर्त्यांमध्ये देखील काही हाणामारी झाली का या सगळ्याचा तपास पोलीस करत आहे. मात्र 8 गोळ्या ज्या आहेत त्या आमदार गणपत गायकवाड यांच्या ज्या खाजगी रिव्हॉल्वर मधून म्हणजे परवानाधारक रिव्हॉल्वर मधून काढण्यात आल्या, तर हर्षल केने यांच्या बंदुकीतून 2 ज्या राऊंड आहेत ते फायर करण्यात आलेले. एकूण 10 गोळ्या ज्या आहेत त्या फायर करण्यात आलेल्या आहेत. आणि महेश गायकवाड यांच्या साथीदार
ठेकेदाराला देखील या गोळ्या लागण्यात आलेल्या आहेत. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे, कारण दुखापत ही तितकीच गंभीर आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांचे एक विशेष पथक जे आहे ते तपासत आहे. नक्कीच कुणाल, आपण एकंदरीतच पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी आता हा राडा झालेला आपण पाहतोय. कुणाल, मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की दुपारी 2च्या सुमारास गायकवाड यांना न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. ठाण्यामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय, त्याच्यावरती काय सांगाल? नीलम, एकंदरीतच पाहायचं झालं तर आता भाजप आमदाराने शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटातील नगरसेवकावरती गोळीबार केल्यानंतर दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत आणि दोन्ही लोकप्रतिनिधींचा जरी पूर्ववैमनस्यातून हा जरी वाद असला तरी सुद्धा आता राजकीय वर्तुळामध्ये याची प्रतिक्रिया जी आहे ती उमटायला सुरुवात झालेली आहे. आणि याचसाठी कळवा पोलीस स्थानकामध्ये गणपत गायकवाड यांना हजर केल्यानंतर देखील कळवामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तो तैनात करण्यात आलेला. कोणताही कायदा सुव्यवस्थेचा यासाठी हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. कारण ठाण्यामध्ये कारण काल रात्रीची जर परिस्थिती या ज्युपिटर हॉस्पिटल बाहेरची पाहिली तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तर होताच, मात्र शिवसैनिकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे देखील सकाळपर्यंत या ठिकाणी ठाण मांडून होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि गणपत गायकवाड यांना न्यायालयामध्ये देखील पोलीस बंदोबस्तासह हजर केलं जाणार आहे. नीलम, कुणाल, आता आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता उच्चस्तरीय आदेश दिलेले आहेत की ताबडतोब यावरती निर्णय घ्यावा किंवा यावरती जे काही घडलं आहे त्याच्यावरती त्यांनी आता फडणवीसांनी आदेश दिलेत. तेच पाहिलं तर आता विरोधकांकडून सुद्धा आता टीकास्त्र करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत. नक्कीच नीलम, राजकीय वर्तुळामध्ये तर याची पडसाद पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे खुद्द दिल्लीत मध्ये म्हणजे संसदेमध्ये हा मुद्दा मांडणार असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. तर संजय राऊत यांनी देखील टीका जी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेली आहे. तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील राजकीय वर्तुळातून येते. तर जे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत ते असं म्हणतायत की जे शिवसेना आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे आणि अशा प्रकारच्या ज्या विरोधकांच्या प्रतिक्रिया आणि आता जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता या चौकशांती काय नेमकं समोर येत आहे, काय नेमकं या सर्वांवरती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण दोन्ही पक्ष सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेतीलच दोन लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकार जो पुढे येणं हा अत्यंत धक्कादायक मानला जातो. आणि याचमुळे विरोधक देखील आता मोठ्या प्रमाणात टीका सरकारवरती करताना पाहायला मिळते. कुणाल, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे. दुपारच्या दरम्यान त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. ठाण्यामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलीस स्थानकातच गोळीबार झालाय. भाजप आमदाराकडून शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार करण्यात आलाय. आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे. शिवसेना कल्याण पूर्व प्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी आहेत. परस्पर वादातून गोळीबार झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती. त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केला आहे. त्यामुळे 2 लोक जखमी आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट सुरू आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे. ते सगळे पूर्ण झाल्यावर आपल्याला डिटेल्स सांगितलं.